हॅलो गाईज, वेलकम टू भाग्यश्रीज किचन. तर आज आपण बघणार आहोत परफेक्ट चिकन 65 कसं बनवायचं. तर रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सर्वप्रथम आता मी इथे चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आलं लसूण बारीक चिरून घातलेलं आहे. तुम्ही हवं तर पेस्टही घालू शकता. आता इथे मी कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे. मिरची मी इथं अर्धा मिरचीचा यूज केलेला आहे. आता आपण इथे लाल तिखट, जिरे पावडर, मिरे पावडर व मीठ हे बेसिक मसाले ॲड करणार आहोत. तुम्ही हवं तर यामध्ये फूड कलरचा सुद्धा यूज करू शकता. आता हे बेसिक मसाले घातल्यानंतर आपण त्यामध्ये दही घालत आहोत. नंतर त्यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ व 2 चमचे कॉर्नफ्लॉवर हे घालून चांगलं मिक्स करायचं आहे. तर आपल्याला पाण्याचा यूज जराही करायचं नाही. फक्त त्या दह्यामध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. ते चांगलं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये 1 अंडं घालायचं आहे. तेही आपल्याला फोडून चांगलं त्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे चांगलं मिक्स केल्यानंतर आता आपल्याला एका गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आपल्याला एक अर्धी कढई भरून तेल ओतायचं आहे. म्हणजे आपले चिकनचे जे पीस आहेत ते चांगल्या प्रकारे तळले जातील एवढं आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरती म्हणजे एकदम लो गॅसवरती आपल्याला चिकन 65चे एक पीस सोडायचे आहेत. तर गॅस तुम्हाला लो ठेवायचा आहे कारण चिकन आतपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. फास्ट गॅसवरती तुम्ही जर हे तळलं तर काय होतं, बाहेरून फक्त कलर येतो पण आतून चिकन बरोबर शिजत नाही. म्हणून आपल्याला लो गॅसवरती चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आता हे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे व तयार आहे आपलं चिकन 65. तर बघू शकता किती छान झालेलं आहे. तर हे घरी नक्की ट्राय करा व अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. व तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन अपडेट हवे असतील तर साईडची बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.